काका, तर जेव्हा तुम्ही हे गाई संगोपन करायचा निर्णय घेतला, हे तुमच्या मागच्या पिढीपासून आलंय की हे तुम्ही चालू केलंय? हो, हे आमच्या पूर्वी मागच्या पिढीपासून चालू आहे, परंतु आम्ही त्याच्यात बदल केला थोडासा. तेव्हा पूर्वी जेव्हा तुमचे वडील जेव्हा गाई व्यवसाय किंवा काय करत होते तेव्हा किती गाय होत्या तुमच्या? तेव्हा 1-2 गाय राहायच्या, त्या बंदिस्त राहायच्या असं. तर आणि म्हणजे मग मुक्त गोठा वगैरे काही मुक्त नव्हता तेव्हा? गोठा संकल्पना ही नव्हती त्यावेळेला. आणि तसं तुम्हाला किती क्षेत्र आहे? आणि आम्हाला शेती कमी, शेती साधारणतः 2-2.5 एकर क्षेत्र आहे आम्हाला. मग एवढं कमी शेतीमध्ये आज तुम्ही एवढं सगळं केलं, हे सगळं गाई संगोपनावरच हो, केलंय? सगळं गाई संगोपनातूनच चालू आहे. पहिल्या सुरुवातीला 1-2 गायी होत्या, त्याच्यानंतर थोड्या 4-5 गायी केल्या. हा हा. आणि 4-5 गायी केल्यानंतर काय होतं, डॉक्टर लोक म्हणजे सुरुवातीला असं आपल्या पूर्वीच्या काळी एवढी काही माहिती देत नव्हते. हा हा, ब्रीडिंग वगैरे ब्रीडिंग याच्यावर वगैरे काही काम करत नव्हते. हा